नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मॅथमॅटिकल मेथड्स चॅप्टर 2 मधील काही महत्त्वाचे न्यूमेरिकल्स बघतो. एक नंबर 1, शो दॅट ए वेक्टर इज इक्वल टू आय मायनस जे अपॉन रूट 2 is a unit vector. आम्हाला हा ए वेक्टर युनिट वेक्टर आहे हे दाखवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला युनिट वेक्टर म्हणजे काय हे समजलं पाहिजे. युनिट वेक्टर म्हणजे काय? ए वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड. युनिट म्हणजे 1, एक magnitude in a given direction is called a unit vector in that direction. आता मॅग्निट्यूड म्हणजे काय? तर जी संख्या आपण मॉडमध्ये दाखवतो, या ए वेक्टरला आपण मॉडमध्ये दाखवतो म्हणजे त्याची फक्त किंमत काढतो, त्याचं मॅग्निट्यूड काढतो. मग वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढतात? हा आय चा कोइफिशियंट त्याचा स्क्वेअर, हा जे चा कोइफिशियंट त्याचा स्क्वेअर, स्क्वेअर रूटमध्ये. ह्याला आपण मॅग्निट्यूड काढणे असं म्हणतो. आय चा सहगुणक आहे 1 अपॉन रूट 2, जे चा सहगुणक आहे -1 अपॉन रूट 2, असं सेपरेट होणार. म्हणून 1 अपॉन रूट 2 चा स्क्वेअर प्लस -1 अपॉन रूट 2 चा स्क्वेअर हे अंडर रूटमध्ये जर घेतलं तर जी किंमत येते त्याला मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर म्हणतात. आणि तो जर 1 आला तर तो युनिट वेक्टर असतो. 1 अपॉन रूट 2 चा स्क्वेअर 1 हाफ, मायनस जरी असला तर हा स्क्वेअर 1 हाफच येणार, प्लस 1 हाफ प्लस 1 हाफ दॅट इज 1. रूट ऑफ 1 इज 1. म्हणजे या ए वेक्टरचं मॅग्निट्यूड आलं 1. दिस इंडिकेट्स दॅट. याचाच अर्थ असा होतो की हा जो गिवन वेक्टर आहे ए वेक्टर, आय मायनस जे अपॉन रूट 2 1 येतो म्हणून युनिट वेक्टर आहे. नंबर 2 बघा. इफ V1 वेक्टर is equal to 3i plus 4j plus k and V2 vector is equal to I minus j minus k. Determine the magnitude of V1 vector plus V2 vector. म्हणजे या दोन वेक्टरची ॲडिशन करा आणि त्याचं मॅग्निट्यूड काढा. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ॲडिशन करावी लागेल. सो वी हॅव गिवन V1 काय? 3i plus 4j plus k and V2 I minus j minus k. So V1 plus V2, हे बघा V1 वेक्टर, हा V2 वेक्टर मध्ये प्लस साईन. आता आपण ॲडिशन कशी करतो दोन वेक्टरची? आय चे सहगुणक एकत्र आणि आय कॉमन, जे चे सहगुणक एकत्र आणि जे कॉमन, के चे सहगुणक एकत्र आणि के कॉमन. मग 3 प्लस 1 आय प्लस 4 मायनस 1 बाहेर जे प्लस 1 मायनस 1 बाहेर के. 3 प्लस 1 4i, 4 मायनस 1 3j, -1 plus 1 0 k. So magnitude of V1 plus V2 is equal to रूट मध्ये 4 square plus 3 square. 4 square 16, 3 square 9, addition 25, 25 so root 5. So magnitude of this addition is 5. Next, for V1 is equal to 2i minus 3j
and V2 is equal to minus 6I plus 5J. Determine the magnitude and direction of V1 plus V2 वेक्टर. आपण कसं म्हणणार बघा, लेट V वेक्टर इज इक्वल टू V1 वेक्टर प्लस V2 वेक्टर. म्हणजे या ॲडिशनला आपण एका V वेक्टरने डिनोट केलं. मग V1 काय, 2I मायनस 3J. V2 काय, मायनस 6I प्लस 5J. या दोन वेक्टरची ॲडिशन कशी करतात तुम्हाला माहिती आहे. आयचे सहगुणक एकत्र ठेवा, एकाच ब्रॅकेटमध्ये ठेवा आणि बाहेर आय कॉमन काढा. म्हणजे 2 मायनस 6 बाहेर आय. जेचे कोइफिशियंट एकत्र ठेवा, मध्ये प्लस साईन दिलं, हा मायनस 3 आणि हा प्लस 5 बाहेर जे. मग 2 मायनस 6 दॅट इज मायनस 4I. 5 minus 3 that is 2J. Now its magnitude. कसं काढतात मॅग्निट्यूड? मॉडमध्ये दाखवतात. V वेक्टरचं मॅग्निट्यूड. V वेक्टर म्हणजेच ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स V1 अँड V2 त्याचं मॅग्निट्यूड. आणि याचं मॅग्निट्यूड म्हणजे या कोइफिशियंटच्या वर्गांची बेरीज रूटमध्ये. म्हणून अंडर रूट -4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर म्हणून 16 2 चा स्क्वेअर 4. 16 प्लस 4 20. You know 20 means 4 into 5. So 4 if you take outside it will become square root 2 root 5 as it is. In this way magnitude of V vector, that means magnitude of V1 vector plus V2 vector is 2 root 5. आता आपल्याला डायरेक्शन काढायची. डायरेक्शन इज डिनोटेड बाय थीटा. लक्षात ठेवा. फॉर्म्युला असा आहे, टॅन थीटा इज इक्वल टू VY अपॉन VX. म्हणजे Y कोइफिशियंट आणि Xचा कोइफिशियंट. मग VY हे जे वेक्टर आलेलं आहे -4I 2J, यामध्ये हा Y, हा Xचा सहगुणक, Jचा सहगुणक Y, Iचा सहगुणक X. अशा रीतीनं VY VX म्हणजे हे सहगुणक लिहिले आपण. हा सहगुणक, हा सहगुणक भागाकार आला -1/2. So tan theta is equal to -1/2. Therefore theta is equal to, हा tan आपण जर या बाजूला आणला तर इथं फक्त थीटा राहतो आणि tan इकडे येतो तो इन्व्हर्स होतो. लिहिताना आपण कसं लिहितो? थीटा इज इक्वल टू tan इन्व्हर्स -1/2 अँड दिस अँगल विथ x ॲक्सिस आहे. That is direction of V1 vector plus V2 vector is tan inverse -1/2 with x axis. Fourth example. Find a vector which is parallel to V vector is equal to I vector minus 2J and has a magnitude 10. तुला असा एक वेक्टर काढायला सांगितला जो ह्याला पॅरलल असेल व्हीला आणि त्याचं मॅग्निट्यूड असेल 10. वी हॅव व्ही वेक्टर इज गिवन ॲज व्ही वेक्टर इज इक्वल टू I minus 2J. दिस इज गिवन वेक्टर. मग लेट यू वेक्टर, जो आम्हाला वेक्टर काढायला सांगितला तो यू वेक्टर बी ए वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 10. तुला माहिती मॅग्निट्यूड कसं लिहितात? मॉडमध्ये यू वेक्टर, तिथेचं मॅग्निट्यूड झालं. अँड पॅरलल टू गिवन वेक्टर दॅट इज व्ही वेक्टर इज इक्वल टू I minus 2J. म्हणजे हा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 10 आहे तो या व्ही वेक्टरला पॅरलल आहे. मग व्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड काढून घेऊ.
मॅग्निट्यूड ऑफ व्ही वेक्टर इज इक्वल टू, मॅग्निट्यूड कसं काढतात तुला माहिती, अंडर रूट याच्या कोइफिशियंटच्या वर्गांची बेरीज. आय आहे, आयचं कोइफिशियंट इथं काही नाही म्हणजे 1 आहे, 1चा स्क्वेअर प्लस जेचा सहगुणक, जेचा कोइफिशियंट -2 त्याचा स्क्वेअर, म्हणून 1चा स्क्वेअर 1, -2 जरी असला तर स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. 1 + 4 दॅट इज इक्वल टू √5. तर व्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड आलं √5. आता बघ बरं का, हा यू वेक्टर जर व्ही वेक्टरला पॅरलल आहे तर या दोघांमध्ये काहीतरी मल्टिपल, स्केलर मल्टिपल असतो. हा जो लॅम्बडा आहे तो स्केलर मल्टिपल आहे. मल्टिपल आहे म्हणजे त्याच्या पटीत येतो. हे दोन वेक्टर एकमेकाच्या पटीत जर असतील म्हणजे स्केलर मल्टिपलमध्ये असतात, तेव्हा ते पॅरलल वेक्टर असतात. आता यू वेक्टर हा व्ही वेक्टरच्या लॅम्बडाच्या पटीत आहे असं आपण जर म्हटलं तर ह्याचं मॅग्निट्यूड इज इक्वल टू हा लॅम्बडा इंटू याचं मॅग्निट्यूड. मग यावरून लॅम्बडाची किंमत म्हणजे हा किती पट आहे तो पटीतला आकडा आपल्याला कळतो, ती पट आपल्याला कळू शकते. लॅम्बडा इज इक्वल टू हा मॅग्निट्यूड ऑफ व्ही वेक्टरच्या छेदात घे. यू वेक्टरचं मॅग्निट्यूड तुला माहिती आहे 10 दिलेलंच आहे. व्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड आम्ही शोधून काढलं, √5 आलं. इन दिस वे ही जी लॅम्बडा आहे, ही जी पट आहे ती 10/√5 पट झाली. मग किंमत भर ही लॅम्बडाची या इथं. सो यू वेक्टर इज इक्वल टू लॅम्बडाची किंमत 10/√5 इंटू व्ही वेक्टर. यू वेक्टर लॅम्बडाची किंमत व्ही वेक्टर. मग व्ही वेक्टर तुला माहिती I - 2j, म्हणून लॅम्बडाची किंमत 10/√5 इंटू I वेक्टर -2j. मल्टिप्लाय कर, 10 इंटू 1 10/√5 I मायनस 10 इंटू 2 20/√5 j. दिस इज यू वेक्टर. म्हणजे जो वेक्टर तुला विचारला होता तो 10/√5 I मायनस 20/√5 j हा यू वेक्टर दिलेल्या व्ही वेक्टरला पॅरलल आहे. सो दस 10/√5 I मायनस 20/√5 j is a vector parallel to given vector I minus 2j. Next, show that vectors A 2I plus 5j minus 6k and vector B is equal to I plus 5/2j minus 3k are parallel. म्हणजे हा ए वेक्टर आणि बी वेक्टर पॅरलल आहेत, एकमेकाला समांतर आहेत, हे तुला दाखवायचं आहे. वी हॅव गिवन ए वेक्टर 2i 5j minus 6k and b vector I plus 5/2j minus 3k. Now if we multiply by 2 to b vector, या दोघांकडे मी निरीक्षण केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जर या वेक्टरला, या बी वेक्टरला मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय घडतं बघ बरं का. हा 2b वेक्टर होणार, याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून, आणि इकडं 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 कंसात I प्लस 5/2j मायनस 3k. मल्टिप्लाय करा, 2i 2 विल गेट कॅन्सल, 5j 2 3 6k. तुम्ही नीट बघा, हा 2b वेक्टर इज इक्वल टू जेव्हा 2 ने मल्टिप्लाय केलं तर तो आला 2i प्लस 5j मायनस 6k. आणि हा वेक्टर नथिंग बट ए वेक्टर आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की हे ए वेक्टर जे आहे हे बीच्या दुपटी एवढं आहे. म्हणजे ही ती पट आहे, मल्टिपल आहे हा. आणि जेव्हा दोन वेक्टरमध्ये असं मल्टिपल येतं याचा अर्थ हे दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल असतात. म्हणून आपण लिहिलं दस ए वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ बी वेक्टर. दिस एम्प्लाइज, याचाच अर्थ असा की ए वेक्टर अँड बी वेक्टर आर पॅरलल.
आपण दुसऱ्या पद्धतीने पण बघू. पहिल्यांदा हे दोन पॅरललचे नियम बघ. इफ ए अँड बी आर टू वेक्टर्स, समजा ए आणि बी कोणी दोन वेक्टर्स असतील, देन इफ ए वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ बी वेक्टर, देन ए वेक्टर अँड बी वेक्टर आर पॅरलल टू इच अदर. दुसरी गोष्ट, पॅरलल दाखवण्याची अजून एक गोष्ट, ऑल्सो नोट क्रॉस प्रॉडक्ट ऑफ ए वेक्टर अँड बी वेक्टर इज सपोज 0, then a vector and b vector are parallel to each other किंवा पॅरलल वेक्टर्स आहेत. मग आपण दुसऱ्या मेथडने बघू. हे बघ, हा ए वेक्टर आहे 2i + 5j - 6k. हा बी वेक्टर आहे i + 5/2j - 3k. आता क्रॉस प्रॉडक्ट काढायचा. क्रॉस प्रॉडक्ट हा डिटर्मिनंटमध्ये लिहिला जातो. ह्याच्यातली पहिली रो असते आय जे के, दुसरी रो असते ए वेक्टरच्या कोइफिशियंटची 2, 5 आणि -6, आणि तिसरी रो असते बी वेक्टरच्या कोइफिशियंटची. बी वेक्टरचे कोइफिशियंट काय आहेत? 1, 5/2 -3. हे बघ, हा इथं कोइफिशियंट 1, या इथं 5/2 आणि या इथं -3. शेवटी 15 + 15 - 0, 6 - 6 + 0, 5 - 5, 0, म्हणजे 0, 0, 0, that is equal to 0. This shows that cross product of A and B vector is 0. This indicates that A and B are parallel vectors. धन्यवाद.